मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून फडणवीसांची आज पत्रकार परिषद असणार आहे। मुंबईमध्ये सकाळी 11 वाजता पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। फडणवीसांसोबत महायुतीचे प्रमुख नेतेही पत्रकार परिषदेत उपस्थित असतील। तर महायुतीचा उद्या मुंबईमध्ये जनाक्रोश मोर्चा निघणार आहे। मोर्चानंतर वरळी डोम या ठिकाणी जाहीर सभेचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। या संदर्भात विनायक दावरुंग आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। विनायक, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावरून मुख्यमंत्र्यांची आज पत्रकार परिषद असणार आहेत, काय अपडेट्स आहेत? बरोबर आहे। ज्या पद्धतीनं केंद्र सरकारने हे बिल जे आहे ते आणलेलं होतं आणि त्याला इंडिया आघाडीने जी भूमिका इंडिया आघाडीने विरोधी मांडलेली पाहायला मिळाली आणि त्यामुळे देशभर निषेध जो आहे तो इंडिया आघाडीचा केला जातोय। राज्यात सुद्धा, महाराष्ट्रात सुद्धा हा निषेध जो आहे तो केला जाणार आहे। महायुतीची नेमकी याबाबतची भूमिका काय आहे, ही भूमिका जी आहे ती आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मुंबईमध्ये जाहीर केली जाणार आहे। स्वतः मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस जे आहे ते उपस्थित असतील। त्याचप्रमाणे शिवसेनेकडून नीलम गोरे आणि राष्ट्रवादीकडून मंत्री आदिती तटकरे जे आहेत त्या स्वतः उपस्थित असणार आहेत। प्रदेशाध्यक्ष भाजपचे रवींद्र चव्हाण हे सुद्धा उपस्थित असतील। महायुतीची भूमिका जी आहे ती नेमकी जी आहे ती आज जाहीर केली जाणार आहे आणि ज्या इंडिया आघाडीने या बिलाला विरोध केलेला आहे त्यामुळे जनमानसापर्यंत हा विरोध ज्या पद्धतीने केला गेला आहे तो पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो महायुतीकडून केला जाईल आणि महायुती कुठेतरी राज्यातल्या जनतेपर्यंत पोहोचेल आणि इंडिया आघाडीचा निषेध जो आहे तो व्यक्त संपूर्ण राज्यभर केला जाणार आहे। उद्या मुंबईमध्ये आपण जर पाहिलं तर मोर्चाचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आणि वरळी डोम या ठिकाणी सभा सुद्धा महायुतीची होणार आहे। त्यामुळे या सगळ्या नियोजनाबाबतची आजची ही पत्रकार परिषद महत्त्वपूर्ण मानली जाते। स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते संबोधित करतील आणि महायुतीची भूमिका जी आहे ती कुठेतरी जाहीर केली जाईल आणि जे महिला वर्ग आहे, महिला नागरिक आहेत, या सगळ्यांसमोर ही इंडिया आघाडीची जी भूमिका, नकारात्मक भूमिका जी महिलांबाबतची होती, हा पोहोचवण्याचा प्रयत्न जो आहे तो कुठेतरी महायुतीच्या वतीनं राज्यभर केला जाणार आहे आणि त्याच अनुषंगाने ही आजची पत्रकार परिषद जी आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि या पत्रकार परिषदेकडे आपले लक्ष असणारच आहे। विनायक, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।